प्रभाग क्रमांक 18 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भागातील काँग्रेसचे उमेदवार, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार सभेला माजी आमदार ऋतुराज पाटील यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रभागातील रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य अशा विविध समस्या प्रत्यक्ष नागरिकांच्याकडून जाणून घेतल्या. पुढील 5 वर्षासाठी महाविकास आघाडीचा कृती आराखडा कसा असेल यावर त्यांनी लोकांसोबत थेट संवाद साधत सविस्तर चर्चा केली. विकास कामामध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय. कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना आमदार पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग 18चे चित्र बदलण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना ऋतुराज पाटील नेमके काय म्हणाले ते पहा. मालिकेला म्हणून ओळखला जातो, मात्र स्थानिक पातळीवर नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी काँग्रेस वेगळं काय देणार आहे? मला नक्कीच विश्वास आहे, कारण गेले 10 वर्ष निवडणुका झालेले नाहीयेत आणि या 5 वर्षामध्ये जी अवस्था कोल्हापूरमध्ये आपण बघतोय, मग त्यामध्ये कचऱ्याची अवस्था असेल, रस्त्यांची अवस्था असेल, धूळ असेल, असं विविध अडचणी कोल्हापूरला आज या ठिकाणी सामोरे जावं लागलेलं आहे. प्रशासकच्या माध्यमातून न झालेली कामं आणि मग होणारी कामं ही विश्वास लोकांना काँग्रेस पक्षावर आहे. आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीकडे पॅनल उभा केलेला आहे आणि काँग्रेस आणि शिवसेना ही दोन्ही आघाडी चांगल्या पद्धतीनं काम करणार हा विश्वास लोकांना आहे. कारण समोरच्या बाजूला महायुतीमध्ये काय खिचडी चालू आहे आपण बघितलेला आहे, त्यांच्यातच ताळमेळ नाही आहे आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ते कसा कारभार करणार आहे याचा अनुभव आता लोकांना यायला लागला आहे. आणि मला असं वाटते की लोकांना एक स्वच्छ प्रतिमेचा, चांगलं नेतृत्व, एक विजन मांडणारा नेता हा कोल्हापूरला पाहिजे. आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणेनं लोकांना विश्वास आहे की एक चांगल्या पद्धतीनं जसं थेट पाईपलाईनचं काम कोल्हापूरला मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचं काम आदरणीय बंटी साहेबांनी केलं, त्याच्याबद्दल अनेक लोकांनी संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. कालच आदरणीय बंटी साहेबांनी एक चांगलं प्रेझेंटेशन देऊन त्यामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे आणि विविध वेगळी कामं आहेत जी कोल्हापूर शहरच्या डेव्हलपमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये देखील ते असणार आहे आणि आम्ही चांगलं काम करून दाखवू शकतो. आम्ही कुणाला विरोध करण्यापेक्षा आम्ही काय चांगलं करणार या उद्देशाने ही निवडणूक लढवतोय आणि मला विश्वास आहे की लोक विश्वासानं आज बहुमतानं काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला महाविकास आघाडीला निवडून आणतील. माजी आमदार म्हणून तुमच्या कामाचा अनुभव या प्रभागासाठी कितपत होणार आहे? मला निश्चितपणे खात्री आहे मागच्या 5 वर्षामध्ये एक चांगलं काम करायची भूमिका माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याने घेतली. कोविड सारख्या अडचणीमध्ये देखील मी सगळ्यांच्या मदतीला धावून गेलो होतो, महापुरामध्ये धावून गेलो. एका बाजूला आपल्याला अनेक अडचणी या मतदारसंघामध्ये होते, ते सातत्यानं सोडवण्यामध्ये प्रशासनाबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला. मला खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची मदत व्हावी अशी अपेक्षित होती, पण 2020 नंतर निवडणुका त्यावेळी झाल्या नाहीत. त्यावेळी नगरसेवक यांचा अभाव होता. पण आता मला पुढच्या काळामध्ये अपेक्षा आहे, कारण प्रत्येक प्रभागामध्ये 4 हाताची ताकद आज या प्रत्येक प्रभागामध्ये मिळणार आहे आणि या विश्वासानं जे पॅनल आमचं निवडून येणार आहे त्यांच्याबरोबर मिळून एक चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून करणार आहे. त्यामुळे माझा अनुभव या मागच्या 5 वर्षात जो प्रशासनामध्ये राहिलेला आहे तो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच आमच्या पॅनलला फायदेशीर पडेल. सर, प्रभाग क्रमांक 18 मध्ये पुढील 6 महिन्याचा कृती आराखडा कसा असणार आहे? पुढच्या काळामध्ये आमची भूमिका राहणार आहे. आता उद्याच आम्ही जाहीरनामा जाहीर करणार आहे, त्यामध्ये लोकांच्या सूचना आम्ही घेतलेल्या आहेत. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं ही मोहीम आदरणीय बंटी साहेबांनी राबवली आणि त्यामुळं जवळजवळ 12 ते 13 हजार लोकांचे सजेशन्स आम्हाला त्यामध्ये आलेले आहेत. आम्ही आमचं विजन मांडणारच आहोत, पण आम्हीच नुसतं विजन घरात बसून मांडण्यापेक्षा आम्ही लोकांची मत जाणून घेतली पाहिजेत. लोकांनी अनेक सजेशन्स आम्हाला दिल्यात, त्यामध्ये नो डिग पॉलिसी असेल, कचरा व्यवस्थापनची सूचना असेल किंवा आज अनेक अडचणी ज्या येतात त्या कशा पद्धतीनं सोडवल्या पाहिजेत ही एक लोकांची भूमिका त्यामध्ये आम्हाला मिळाली आणि मला विश्वास आहे की आम्ही सगळे मिळून एक टीम म्हणून यामध्ये काम करणार आहे. त्यामध्ये ओपन स्पेसेस डेव्हलपमेंटचा विषय असेल. आज अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी जातं तर रिटेनिंग वॉल आपल्याला बांधावं लागणार आहेत. आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अर्बन प्लॅनिंग चांगलं करावं लागेल आणि मग हे सगळ्या गोष्टी करत असताना प्लॅन्ड डेव्हलपमेंट आम्हाला या वॉर्डमध्ये आणि या प्रभागामध्ये करायचं. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ.
तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.